नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ओगलेवाडी येथे भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली होती। या रॅलीमध्ये नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ओगलेवाडी येथे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रॅलीमध्ये कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हातात तिरंगा ध्वज घेत देशभक्तीपर घोषणांसह रॅली काढण्यात आली। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। रॅलीच्या माध्यमातून देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याप्रती अभिमानाचा संदेश देण्यात आला। भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या तिरंगा रॅलीमुळे ओगलेवाडी परिसर तिरंगामय झाल्याचं पाहायला मिळाले। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे या रॅलीचं विशेष आकर्षण ठरले। खरं तर 15 ऑगस्ट हा उत्सव खऱ्या अर्थानं देशाचा सण म्हणून आपण सगळेजण साजरे करतो। आज ओगलेवाडी परिसरामध्ये किसान मोर्चाच्या वतीनं आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी आपण तिरंगा रॅलीचं आयोजन केलं। या रॅलीमध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातले सर्व नागरिक, त्याचबरोबर आत्माराम विद्या मंदिर, कन्या शाळा आणि न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, त्यांचे सर्व शिक्षक, सर्व स्टाफ या ठिकाणी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये समाविष्ट झाला। खऱ्या अर्थानं हे आजचा दिवस, उद्याचा 15 ऑगस्ट हा आपल्या सगळ्यांच्यासाठी राष्ट्रभक्त म्हणून, आपला देशाचा सण म्हणून आपण साजरा करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आजच्या दिवशी तिरंगा रॅलीचं आपण आयोजन केलेलं आहे। खरं तर देशातल्या युवकांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे। प्रत्येक युवकाला, नागरिकाला 15 ऑगस्ट हा दिवस साजरा करण्याचा आनंद आज गगनात भरलेला आहे। खरं तर देशातल्या युवकांच्या मध्ये, नागरिकांच्या मध्ये देशाच्या पंतप्रधानांनी जे आवाहन केलेलं आहे की हर घर तिरंगा पोचला पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरावरती तिरंगा फडकला पाहिजे, किंबहुना रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक युवकाला, युवतीला, माता भगिनीला या तिरंगा रॅलीमध्ये समाविष्ट होता आलं पाहिजे। यासाठी सगळ्या नागरिकांच्या मधून देशाच्या पंतप्रधानांचं कौतुकाने अभिनंदन केलं जातंय।